पुण्यात बोगस मतदानाचा प्रकार समोर आला। शिवसेना उमेदवार नाना भानगिरे यांच्या प्रभागात बोगस मतदान झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येते। पुण्यातील महादेववाडी परिसरात मोठा राडा झाला। नाना भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांकडून बोगस मतदारांना चोप देण्यात आला। दरम्यान बीडमधून काही लोक प्रभाग 41 मध्ये आणण्यात आलेले आणि त्यांच्या गाड्यांमध्ये पैशांचे बंडलही सापडलेत। तर पुण्यामध्ये बोगस मतदानाचा प्रकार घडलेला आहे। नाना भानगिरे यांच्या प्रभागात हा प्रकार घडल्याचं समोर येतंय। शिवसेना उमेदवार नाना भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांनी या बोगस मतदाराला जोरदार चोप दिल्याचं देखील कळतंय। बीडमधून काही लोक प्रभाग 41 मध्ये आणण्यात आले होते आणि त्यांच्या गाड्यांमध्ये पैशांचे बंडलही सापडले। त्यामुळे हे मतदार नेमके कोणाला मतदान करण्यासाठी आणण्यात आलेले होते, त्यांच्याकडे पैशाची जी रक्कम सापडली ती त्यांना कोणी दिली, हा पोलीस तपासाचा भाग आहे। पण पुण्यामध्ये हा प्रकार घडल्याचं आपण बघतोय। शिवसेना उमेदवार नाना भानगिरे यांच्या प्रभागात बोगस मतदान झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। पुण्यातला मतदानाकरता बीडमधून माणसं आणण्यात आलेली होती। ही माणसं बीडमधली आहेत। परत जी आता माणसं जी आहेत बोगस मतदार पकडण्यात आलेली आहेत त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यातनं खरं ते काय सत्य जे ते समोर येईल। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या बरोबर आहेत। अभिजित, विजयासाठी काही पण हे जे बोगस मतदार पकडण्यात आले ते नेमके किती आहेत आणि कोणाकरता ते मतदान करण्याकरता आले होते, काही कळू शकलंय का? विलास, प्रभाग क्रमांक 41 जो पुण्यातल्या महादेववाडी आणि उंदरी परिसरातला जो आहे तिथे शिवसेनेचे नाना भानगिरे जे शहराध्यक्ष आहेत त्यांचा तो सगळा मतदान केंद्र आहे किंवा मतदार आहेत आणि तिथेच हा सगळा प्रकार जो आहे तो झालेला आहे। आणि त्यांनी जो आरोप केलाय की त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काही लोक पकडले जे बीड वरून आले होते कारमध्ये पैसे घेऊन आणि बोगस मतदान ते करत होते। बोगस मी अभिजित तुला थांबवतोय। आपल्या बरोबर शिवसेनेचे उमेदवार नाना भानगिरे खुद्द आपल्या सोबत आहेत फोन लाईनवर। नाना, नेमकं तपशीलवार सांगा, घडलं काय? नमस्कार। ते उंडरी, पिसुळी, वडाचीवाडी, सय्यदनगर या संपूर्ण परिसरामध्ये बीड, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर या वेगवेगळ्या जिल्ह्यातले मतदार त्यांच्या राष्ट्रवादीवाल्यांनी बोगस आधार कार्ड त्या ठिकाणी पकडलेले आहे। त्यांच्या स्लिपा त्या ठिकाणी सापडलेले आहे। काही लोक जिजुरी त्या ठिकाणी आणलेले होते, तिथून जिजुरीवरनं त्यांना इकडे आणलं जात होतं गाड्यांमध्ये। तेही लोक त्या ठिकाणी पकडून ठेवलेले। जवळ 20 फोर व्हीलर या ठिकाणी पकडले। काही काळे बोराटे पोलीस स्टेशनला आम्ही काही लोक जमा बी केले। हे कोणाला मतदान करण्यासाठी आलेले होते ही लोक? गाड्या राष्ट्रवादी। अच्छा, राष्ट्रवादीच्या उमेदवार त्याच्याच घरात काही लोक सापडलेली होती। कोण उमेदवार आहेत? सगळे राष्ट्रवादी, सगळे बांधल असन, सगळे राष्ट्रवादी चारही उमेदवार। बर ही किती रक्कम त्यांच्याकडनं सापडली? जवळजवळ सगळ्यांकडे 2,000, 5,000 असे जवळजवळ आता 15-20 हजार रुपये सापडले। पण वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही 4 जणांना पकडले। अशी जवळजवळ 1000, काही पहिले रिम स्कूल आहे, परत तुम्हाला वाटतं आर्चर्ड स्कूल आहे, या ठिकाणी बोगस मतदान करून काही गेलेले ते पकडलेत आम्ही। जवळजवळ 1000 मतदान त्या ठिकाणी बोगस झाले, 1000 ते 1,500 उंडरी या ठिकाणी, सय्यदनगर या ठिकाणी। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। उंदरी आणि सय्यदनगर या ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार नाना भानगिरे यांनी केलेला आहे। सगळे मतदार बीड, जेजुरी या ठिकाणाहून बोलवण्यात आलेले होते असं देखील त्यांचं म्हणणं आहे। चला, मतदानाची ही प्रक्रिया अशी सुरू राहणार आहे। पुन्हा एकदा न्यूज 18 मराठी आपल्याला सगळ्यांना अपील करतंय, आवाहन करतंय, मी मतदान केलंय, आपण केलंय का? आणि केलं नसेल तर घराच्या बाहेर पडा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा।